केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज. काही ठळक बातमी. सन्य छत्रपती शासन महापालिका निवडणुकीत राज्यातील सर्व ठिकाणी लढवणार प्राध्यापक नामदेवराव जाधव यांची नांदेड येथे घोषणा. सन्य छत्रपती शासन पक्षाच्या अनेक शाखा महाराष्ट्र राज्यामध्ये उभ्या झाल्या आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत राज्यातील सर्व ठिकाणी उमेदवार उभे करणार अशी घोषणा सन्य छत्रपती शासन पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी नांदेड येथे पत्रकार परिषदेत केली. मोठा अजेंडा आहे की प्रत्येक नागरिकाला शुद्ध हवा, शुद्ध पाणी हे मिळालं पाहिजे आणि सकस जेवण सुद्धा मिळालं पाहिजे. हे याच्यावर आमचं पक्षाचं काम चालू आहे. आम्ही प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1 लाख तरुणांना उद्योजक होण्यासाठी ट्रेनिंग, जागा, भांडवल आणि लायसन हे सगळं देणार आहोत. नाही, आमची सुरुवात ही आम्ही ठरवून अगदी केलेली आहे की पहिला आम्ही महानगरपालिकांमध्ये आमचे सगळे उमेदवार उतरणार आहोत. कारण महानगरपालिकेचा एक नगरसेवक हा एका आमदाराच्या बरोबर असतो. त्यामुळे महानगरपालिकेतून आम्ही एक छोटीशी टेस्ट मॅच करणार आहोत आणि त्याच्यानंतर राज्यभरामध्ये जे काही 2019ला निवडणुका येतील त्यावेळी आम्ही सगळीकडे उमेदवार देणारच आहोत. मी स्वतः महानगरपालिका कुठली लढवणार नाहीये. मी ज्या पिंपरी चिंचवड शहरात राहतो तिथे आम्ही सर्व 128 जागा लढवणार आहेत आणि मी स्वतः जर एखाद्या वार्डामध्ये उभा राहिलो तर मी तिथे अडकून पडेल. आम्हाला मुंबई महानगरपालिका मोठ्या रडारवरती आमच्या, कारण आमच्या मुंबईमध्ये 4 ऑफिसेस आमची पक्षाची येतं आणि मी पिंपरी चिंचवडमध्ये राहतो. त्यामुळे मुंबई आणि पिंपरी चिंचवड या 2 प्रमुख महानगरपालिका आमच्या पहिल्या रडारवरती आहेत आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही सर्वकडे उमेदवार देणारच आहोत. नांदेडमध्ये सुद्धा मी हे पाहिलेलं आहे की इथं पक्षीय राजकारण जे आहे ते काही कुटुंबांपुरतं फिरतंय. पक्षीय राजकारण हे काही निवडक पक्षांपुरतंच फिरतंय. म्हणजे इकडे किंवा तिकडे नाण्याला फक्त 2च बाजू आहेत, परंतु नाणं षटकोनी पण असू शकतं, त्याला अनेक अँगल पण असू शकतात. त्यामुळे ज्या तरुणांना ह्या प्रस्थापित पक्षांमध्ये घराणेशाहीमुळे किंवा तेवढं मोठं आर्थिक प्राबल्य नाहीये किंवा 2 नंबरचे धंदे जास्त करता येत नाहीत, म्हणून ज्या तरुणांना संधी मिळाली नाही अशा पहिल्या पिढीतील स्वच्छ चारित्र्याच्या आणि कौटुंबिक पार्श्वभूमी चांगल्या असणाऱ्या बुद्धिमान तरुणांना आम्ही आमच्या पक्षामध्ये संधी देत आहोत. आमचा पक्ष निळा झेंडा, भगवा झेंडा, हिरवा झेंडा, पिवळा झेंडा अशा कोणत्याही कलरमध्ये अडकत नाही. आम्ही अजेंड्यावर काम करणारा पक्ष ही आमची ओळख आहे. सन्य छत्रपती शासन हा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सर्व तरुणांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या संदर्भात तिकीट देऊन त्यांना उभं राहून त्यांचं नशीब आजमावण्याची संधी देणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 लाख मुलं स्पर्धा परीक्षेला बसतात 300 जागांसाठी. खरं तर लोकशाहीचा हा उत्सव आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये शेकडो पोरांनी फॉर्म भरले पाहिजेत. आणि मला सांगा ना, फॉर्म भरायला किती पैसे लागतात? 2,500 5,000 रुपये. तिकडे तुम्ही 3-3, 4-4 वर्ष, 5-5 वर्ष तयारी करता आणि परीक्षाच होत नाहीये. इथं मात्र इकडे तुम्ही फॉर्म भरला की 15 दिवसात तुमचा निकाल आहे. जर तुम्हाला राजकीय यश मिळालं, तुम्हाला असं वाटलं की आपल्याला हे जमतंय, ओके, तर तुम्ही नक्कीच नगरसेवक, पुढे आमदार, पुढे मंत्री, खासदार हे सगळं होऊ शकतात. पण या तरुणांना कुठेच संधी मिळू नये यासाठी काय करतात प्रस्थापित राजकारणी? एकाच कुटुंबातले 4 लोक वेगळ्या 4 पक्षात जातात आणि सगळीकडच्या संधी त्या तरुणांसाठी ब्लॉक करतात. आम्ही याच्यातून हे मार्ग काढलेला आहे की या तरुणांना नवीन व्यासपीठ, नवीन संधी कोणीच देत नाही, ती आम्ही देत आहोत आणि घराणेशाहीच्या आम्ही विरोधात आहोत. त्यामुळे आम्ही संधी देणार आहोत.